हे बघा समोर टगी बघा टगी. एकविराईचे ते मुखवटा तुम्हाला बघता येतोय. तसेच तुळजाभवानी महालक्ष्मी आणि मुलीचा जो कॉम्बो शिवायचा असेल तर असा काही शिवून मिळतो. हा कसाच नाही. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सो फायनल रिझल्ट आपण बघूया आता. गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संचित ब्लॉग्समध्ये स्वागत करत आहे. परत नाही म्हटलं तरी एक 6 महिन्यानंतर आज ब्लॉग करतो आहे. काही वैद्यकीय कारणं होती, वैयक्तिक कारणं होती, त्यामुळे ब्लॉग करता आला नाही, पण त्याबद्दल माफी असावी. तर आज आपण पुन्हा ब्लॉग करतो. त्याचं कारण म्हणजे गणेश उत्सव एक हार्डली 7 दिवसांवरती आलेला आहे. तर डेकोरेशनची तयारी सुरू आहे. सगळं सामान घेण्यासाठी, डेकोरेशन सामान घेण्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब ठाण्यामध्ये आलो आहोत. तर एक तुम्हाला दाखवत जाऊ की काय काय आम्ही परचेस करतोय. एक थीम आमच्या डोक्यामध्ये आहे, सो त्याप्रमाणे आम्ही चाललो आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा, एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मी आता आलो आहे ठाण्यातल्या खारकराळीमधल्या श्रृंगार वस्तू भांडार या शॉपमध्ये. सो इथे तुम्ही बघाल तर मुखवटे जे असतात गौरीचे ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसेच गजरे आहेत, वेण्या आहेत, पुन्हा दागिने बघा इथे. एकविराईचे ते मुखवटा तुम्हाला बघता येतोय. तसेच तुळजाभवानी महालक्ष्मी, आणि तसेच इकडे बघाल तर इकडे सर्व प्रकारचे हार आहेत. मोत्यांचे दागिने सुद्धा इकडे आहेत. हे बघा, गोफ आहे. मुखवटे बघा किती सुंदर दिसत आहेत गौरीचे. मोत्याचे दागिने बघा. गौरी बघा किती सुंदर सजवले आहेत. सगळेजण शॉपिंग करतायत. काय घेत आहे? काय फायनल होत आहे? हे दागिने झाले फायनल. काय काय घेतलं? बघू शकता. त्याच्यात मला बोलतात पुतळी हार, हा एक लक्ष्मी हार, ओके, हा राणी हार, आणि गेला बोलताय ना ठुशी. व्हेरी गुड. जाड घेतली की वज्रटी. तुला पण घ्यायची? तुला पण घ्यायचे? साडी घ्यायची? घेऊया. तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल. पूर्ण गौरीचं सेटअप तुम्ही इथे बघू शकता. तसेच मुखवटे आहेत, हार आहेत, वेण्या आहेत, दागिने तर सर्वोत्तम प्रकारचे आहेत. त्यासोबतच इकडे तुम्ही बघाल तर हात आहेत आणि स्टँड, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे पण घ्यायचंच आहे. त्याच्या साईडने लावायचं. नको, एकच बस झालं असतं, ते 2च बस झालं. जास्त म्हणजे तुम्हाला जर गौरीचे मुखवटे किंवा गौरी पूजनाचं सगळं साहित्य आणि पूर्ण गौरी नवीन सजवायची असेल तर श्रृंगार वस्तू भंडार हे एक 1 स्टॉप कलेक्शन आहे, जिथे तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. ठाण्यातील खारकराळीमध्ये तुम्ही आलात
ॲड्रेस सांगू तर कडवा गल्ली, जांभळी नाका, खारकराई, ठाणे पश्चिम. डेकोरेशनसाठी साडीची शॉपिंग सुरू आहे. सगळेजण बघा मस्तपैकी एकदम एक्सायटेड आणि साडी चूज करत आहेत. मग कोणती साडी घ्यायची? ओके. आता मी आणि अनिश आलो आहोत. एक डेकोरेशनचा फ्लेक्स असा पार्ट पाहिजे ते करण्यासाठी, सिंहासनाचा पार्ट आहे तो प्रिंट करण्यासाठी आलो आहोत ठाण्याला, ठाणे स्टेशनच्या बाहेर. सिंहासनाचं सनबोर्डवर पेंटिंग फायनल करतोय. डेकोरेशनची तयारी तुम्ही बघाल तर इथे पूर्ण चालू आहे आता. स्नेहाला तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनमध्ये. तसेच पप्पा, प्रिशा, मम्मा, आता मी, पप्पा आणि प्रिशा आलो होतो. डेकोरेशनचा बॅकड्रॉप गेला तुम्ही ते बघाल. सगळा पूर्ण रॅप आहे. काही दिवसातच तो रिव्हील करू आम्ही. प्रिशू The next day. हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी आलो आहे ठाण्यातील खारकराळी या एरियामध्ये. म्हणजे तिकडे बऱ्याच काही गोष्टी मिळतात. स्टेशनरी म्हणा, साड्या म्हणा, अनेक गोष्टी इथे मिळतात. तर डेकोरेशनसाठी ती साडी आपण परचेस केली होती, ती साडी कलेक्ट करायला मी आता आलो. तिथं पॉलिशिंग म्हणा, परत फॉल बिडिंग या सगळ्या गोष्टी करून आज मिळणार आहे साडी. तसेच गणेशोत्सवाला अवघे 5 दिवस बाकी आहेत. सो एक्साइटमेंट कायम आहे. कारण 2-3 दिवस पावसामध्ये गेले, जास्त काही करता नाही आलं. पण आता पुन्हा एकदा मुंबई पूर्ववत होते आहे. आपण जास्तीत जास्त एन्जॉय करूया आणि तसंच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करूया. आज जो स्पिरिट आहे मुंबईचा तो कायम असाच असतो. प्रत्येक गोष्टीतनं आपण परत बॅक टू स्पिरिट येतो, बॅक टू नॉर्मल येतो. सो आता आपण साडी कलेक्ट करूया. खारकराळीतील मौसम या शॉपमध्ये मी साडी घेतली होती डेकोरेशनसाठी जी लागणार आहे ती. तुम्ही समोर बघू शकता ही साडी आपण परचेस केली आहे. कलर कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. बॉटल ग्रीन कलर. साडीचा पदर बघा, खूप सुंदर. थँक्यू. डेकोरेशनसाठी लागणारी साडी तर आता आपण कलेक्ट केली. पण सगळ्यात महत्त्वाच्या माणसाची साडी बाकी आहे, ते म्हणजे प्रिशाची. तिचं गेली 3 ते 4 महिने चालू होतं की गणपतीला साडी पाहिजे, गणपतीला साडी पाहिजे. मी केस वाढवणार या सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो आता फायनली तिची साडी शिवायला टाकायची आहे. म्हणजे माझ्या मम्मीने तिला एक साडी दिली जी तिला खूप आवडली. सो ती साडी आता आम्ही शिवून घेतो प्रिशासाठी. सो त्याच्यासाठी जायचं आहे. परत पप्पांचा उद्या बड्डे आहे 22 ऑगस्ट, म्हणजे पप्पांचा उद्या वाढदिवस आहे. तो पप्पांना काहीतरी टी शर्ट वगैरे काहीतरी घेईन आणि वरनं केक घ्यायचा आहे. सो त्या गोष्टी पण घेत आहेत. चला विशू, हे बघा समोर टगी बघा, टगी. त्रिशाला बघू शकता तुम्ही स्क्रीनमध्ये. खूप एक्सायटेड आहे साडी शिवायची आहे म्हणून. आम्ही आलो श्री गुरु लेडीज टेलर्स इथे त्रिशाची साडी शिवायला गावदेवी मार्केटला. हॅपी जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की ही आहे मम्माची साडी. ही साडी शिवायची प्रिशाला. मस्तानी साडी शिवणार आहे ती आता. नवरात्रीत होईल आम्हाला वापरायला.
हे जर एकत्र जॉईंट केली ना मग असा होऊन असा हे टाकते म्हणजे काय होतं ही डिझाईन अशी छान दिसते मग. ठीक आहे चालेल. एक प्रकारचा मटका गळ्यासारखं मागचा चालेल. बाकी तरी नॉर्मली साडी किती दिवसात शिवून मिळते? नॉर्मल साडी 5-6 दिवसात शिवून मिळते. 5-6 दिवसात शिवून घेते. शाही नसताना शिवली तर तिला 1200 रुपये लागतात आणि त्याला 10 वार साडी लागते. 10 वार साडी लागते. ओके. आणि परकर पोलक वगैरे? परकर पोलका वगैरे असं जर मोठ्यांच्या शिवला तर 1000 रुपये, लहानांचे 600 रुपये. आणि 600 रुपये. आणि साड्यांची वरती सहावारी साडी पण शिवून घेते आपल्याकडे. परकर अटॅच. कशी कशी ही 750 रुपये. परकर तुमचा असेल तर 600 रुपये. परकर माझा असेल तर 750. आणि हा माझे 1 पीस शिवलाय बघा. हा साडीचा 1 पीस आहे. तुमच्या एका साडीमध्ये मम्मी बेटी 1 पीस बनतो. ओके. तो 800 रुपयाला 1 पीस त्यांचा आहे. लहानांची 450. म्हणजे मोठ्यांपेक्षा हाफ म्हणजे 1250 मध्ये आई आणि मुलीचं कॉम्बो बनू शकतो. काय बोलते? आई आणि मुलीचं एकाच साडीतनं कॉम्बो जर बनवायचं असेल तर 800 रुपये आईचे आणि 450 रुपये मुलीचे, असं करून 1250 मध्ये कॉम्बो होऊ शकतो. काकींची खूप हेल्प झाली आहे. म्हणजे गणपतीला फक्त 5 दिवस बाकी आहेत आणि आम्ही आता प्रिशाची साडी शिवायला आलो आहे. तर साडीबरोबर ते परकर पोलकही शिवून देत आहेत. साडी पहिली मिळणार आहे आणि परकर पोलक गणपती नंतर मिळेल. तर मंगळवारी संध्याकाळी म्हणजे या टायमाला रात्री 9 वाजेपर्यंत साडी शिवून मिळेल. तर बघू साडी कशी शिवून येते. तुम्हाला जर शिवायची असेल, मोठ्या लेडीजसाठी किंवा छोट्या मुलींसाठी शिवायची असेल साडी किंवा परकर पोलक, तुम्ही इथे येऊ शकता गावदेवीमध्ये. काकींनी काही फोटो शेअर केले तिथे आपल्याला. आई आणि मुलीचा जर कॉम्बो शिवायचा असेल तर असा काही शिवून मिळतो. हा कसाच नाही, 1250. हा 1250 रुपयाला कॉम्बो तुम्हाला एका साडीतून असा होऊ शकतो. प्रिशाची साडीची शॉपिंग मस्त झाली एकदम. तिची साडी घेतल्यानंतर शिवायला दिली आहे. आता आम्ही आलो आहोत. पप्पांचा बड्डे आहे उद्या 22 तारखेला आणि मामाचा बड्डे आहे 25 तारखेला. तो दोघांनी टी शर्ट घ्यायला आम्ही इथं पिटरेंगमध्ये आलो आहोत. हा कलर चांगला वाटतोय बघायला, जरा थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटतोय, फ्रेश वाटतोय कलर एकदम. बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत पीटर इंग्लंडमध्ये तुम्ही बघाल तर. आपण दाखवू. हां, सो फायनली पीटर इंग्लंडची शॉपिंग डन झालेली आहे. लेट्स गो. चला. हां, बाजूला दरवाजा ओपन करू. चल. पुढचं डेस्टिनेशन आहे प्रभातची गल्ली ठाण्यामधली. तिकडे सगळं इलेक्ट्रिशियनचं सामान मिळतं आणि सगळ्या लाईट्स मिळतात. डेकोरेशनसाठी एक ट्रॅक लाईट घ्यायची आहे, तर ती घेण्यासाठी आता आम्ही आलो आहोत. तर पूजा लाईट्समध्ये बघूया की ती ट्रॅक लाईट कशी मिळते ती. अशा भरपूर स्पॉटलाईट्स इथे आपल्याला बघायला मिळतात. झुंबर बघा, प्रत्येक झुंबर आहे. ही ट्रॅक लाईट मला घ्यायची आहे ब्लॅक कलरची. अजून 2 हॅलोजन्स जे दिसत आहेत, दोघांमधले एक आपण कोणतरी चूज करू. स्नेहा मस्त वाटतात ना ते. ही पट्टी द्या 1 मीटरची आणि ते 2 हॅलोजन द्या. 10 वॉटचे आहेत ना ते, दोन्ही पण ब्लॅक कलरचे द्या. हां, ते फिटिंग वगैरे तुम्ही करून देणार कसं काय? फायर बंद करणार. ठीक आहे. वार्म वाईट द्या दोन्ही पण. लाइटिंगच्या शॉपमध्ये प्रिशाला फ्रेंड भेटली आहे बघा. दोघी जणी कशा मस्त गप्पा मारत आहेत. कुरमुरे खातात दोघी जणी.
केक कर कट. थांब जरा थांब. करायचा कर. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. तिला बाबू इकडे फोटो काढायला लवकर ये. कसा होता केक? एकदम मस्त होता. रिबन्स अँड बलूनचा एक बेस्ट चॉकलेट. दॅट वॉज ऑसम. The next day. हॅलो गाईज. आज शनिवारची रात्र आहे. वीकेंड आहे. तो म्हटलं आज जरा डेकोरेशनवर जोर माझ्याकडे फायनल करायचं आहे. मंगळवारी संध्याकाळी गणपती आणायचं आहे. सो आज डेकोरेशन काही करून कम्प्लीट व्हायला पाहिजे. परत उद्या लाइटिंगचं वगैरे डेकोरेशन करायचं आहे. सो माझ्या मागे बघा हे आहे सिंहासन जे आम्ही सनबोर्डवरती 5 mm केलं आहे. चौरंग वगैरे सगळी ऑलमोस्ट तयारी चालू आहे. तर इकडे बघाल तर असा काही साचा बनवला होता लाकडाचा. तर त्याच्यावरती तो फेविबॉन्डने सनबोर्ड लावलाय. ही जी ट्रॅक लाईट आहे ती कालच मी ठाण्यामधनं घेतली. खूप सुंदर वाटते. प्रकाश बघा तिचा काय पिस्त पडतोय. आणि इथे काही असं डेकोरेशन चालू आहे. सगळेजण प्रचंड एफर्ट्स घेत आहेत. रिशा सुद्धा तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. साडीचा रंग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. साडी नेसवण्याचं काम चालू आहे. जसं पूर्ण होईल पूर्णपणे मी तुम्हाला पूर्ण दाखवेन. टास्क थोडासा आहे ना पण होईल. तो लवकरच वेळेत कंप्लीट होईल आणि एकदम मस्त दिसतोय. काय बोलतो? एफर्ट्स तर भरपूर घेतलेत. काय बोल ती छोटी पकडलीस ना ती पण म्हणून बोलली इथे असते 3 एक्स्ट्रा म्हणूनच घेतली. साडी सोडायची गरज नाही. पुढे ती इकडे घेतली अंगावर. ती राहून दे ना तेवढं. एक मिनिट. कालची मोठी स्ट्रेट मोठी आली तरी चालेल. काय प्रॉब्लेम नाही. बघा ना. ओके. इथे आपण इथे लावूया मला वाटतं. जुई आणि स्नेहा बघा महालक्ष्मी देवी महालक्ष्मीला सुंदर असं पूर्ण तिचे दागिने सजवताना आणि आता तिचं रूप एकदम विलोभनीय दिसतंय. तू पण मस्त दिसते बेटा. तू पण मस्त. सगळे दागिने घातल्यानंतर अजून रूप एकदम मस्त दिसतंय. फायनल रिझल्ट येईल तो मी तुम्हाला परत दाखवेन. आता आम्ही काय करतोय दाखव. आणि खूप उशीर झालाय. भूक पण लागली आहे. म्हटलं मॅगीचा ब्रेक करूया. प्रिशू बनवणार आहे मॅगी. ती दिसतच नाही प्रिशू. दिसली. देवी बाप्पा रेडी झाला ना आपला. देवी बाप्पा रेडी. वाजलेत रात्रीचे पहाटेचे 4:45. सो फायनल रिझल्ट आपण बघूया आता.
वाल सोलायचं काम जोरात चालू आहे. आणि तुला वालाची भाजी आवडते ना? खूप आवडते. तरी किती किलो वाल असतील? जास्त आहेत मला तर वाटतंय. जुई काय करते? जुई फुल जोरात तयारी चालू आहे ना एकदम. ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन आता होत आलंय. आता फायनल टप्प्यामध्ये डेकोरेशन चालू आहे. ते म्हणजे लाइटिंग बाकी आहे शेवटची. ग्रिलमध्ये लाइटिंग लावून घेऊया. लाइटिंग बघा खूप सुंदर आहे, बरीच मोठी आहे. आता ही अशी बाहेर इथे ग्रिलमध्ये लावून घेऊ म्हणजे ऑलमोस्ट डेकोरेशन कंप्लीट होईल. आणि उद्या संध्याकाळी गणपती आणण्याचे ऑलमोस्ट फक्त 24 तासापेक्षा पण खूप कमी वेळ बाकी आहे. सो आज सगळं कंप्लीट करायचंच आहे. तिकडे खाली पण व्यवस्थित आहे का? आय थिंक दुसरी माळ पण याच्यामध्ये आहे. हा 2 माळी आहेत का त्याच्यात? 2 माळी आहेत. हा ओके. ही क्लिअर झाली असं मला तरी वाटतंय. ऑलमोस्ट क्लिअर झाले होता ना. तेवढे व्यवस्थित घेऊन बघ. कनेक्शन लावून बघ. कनेक्शन लावून दाखव. हां मस्त वाटतं ना. छान वाटतंय ना. मस्त वाटतं. ठीक आहे बंद केलं ना. काढू. ही जी लाइटिंग आहे ती प्रॉफिट मार्केटवरून घेतली होती. जे राईस लाईट्स आहेत ते दिसायला तर चांगले दिसतात, पण याचा एकच प्रॉब्लेम ते म्हणजे यांचा गुंता पटकन होतो. सो ते ठेवतानाच व्यवस्थित ठेवावे लागतात, नाहीतर मग नंतर सोडवेपर्यंत हालत खराब होते. ठीक आहे, 10 मिनिटामध्ये लावून होईल. आपण फायनल रिझल्ट बघू याचा. हा असा काही फायनल आउटपुट दिसतोय. लाइटिंग बाकी ती मस्त वाटते बघा. झाडांवरती जरा सोडले तर अजून मस्त दिसते. बाकीचं पण डेकोरेशन बघा. फायनल टचअप. कुठे लावूया लाईट प्रिशू? बाहेर लावूया. कुठे दरवाजामध्ये का इथे लावूया? इथे लावूया. मम्मा आणि पप्पा इथे दरवाजाला तोरण लावतात. दिशा पण त्यांना हेल्प करते. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी कितीही सुरुवातीपासून केली तरी शेवटच्या रात्रीच संपते, हे मात्र तितकंच खरं आहे. तर ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांची, तुमच्या सर्वांची जी काही दुःख असतील, विघ्न असतील, ती गणपती बाप्पा दूर करो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा ब्लॉग संपवतो. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, एकमेकाची काळजी घ्या, आणि बाप्पाचं आगमन उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात आपण सर्वांनी मिळून करूया. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.